जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील मौजे दोधे येथील तापी नदी पात्रातून अवैध बेकायदा पद्धतीने वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर खरंच महसूल विभाग कारवाई करणार का, या चिंतात्मक प्रश्नाने मौजे दोधे, नेहते, खिरवड, अजनाड, अटवाडा, खानपूर इत्यादी गावांसह रावेर तालुका सततच्या होणाऱ्या वाळू तस्करीमुळे त्रस्त जनता भयभीत व वाहतुकीमुळे त्रस्त झालेली आहे। अशा या रावेर महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सुज्ञ जनता कमालीची नाराज झाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे दोधे येथील तापी नदी पात्रात पाण्याची पातळी कमी झालेली असून निम्मी नदी कोरडी पडलेली आहे। त्याचा फायदा रावेर येथील वाळू माफिया घेत आहे। कोरड्या पडलेल्या तापी नदी पात्रातून मजुरांच्या मदतीने रेतीचा गाळणा करून मोठ्या प्रमाणात सतत उपसा सुरू आहे। गाळण केलेली रेती ही विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून त्या रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक करून बिनधास्तपणे रात्रंदिवस खुलेआम निडर पद्धतीने मौजे दोधे येथून सुरू आहे। नदी पात्रातून निघालेली वाळू दोधे, नेहते, खिरवड, तामसवाडी मार्गे तसेच दोधे, अटवाडा, खानपूर, भोकरी मार्गे त्याचप्रमाणे खिरवड, थेरोडा, पातोंडी इत्यादी मार्गाने रावेरसह तालुक्यातील विविध गावांमध्ये बांधकामासाठी पोहोचविले जाते। प्रतिदिन 2400 ब्रासच्या जवळ वाळूचा उपसा होऊन तिची अवैध मार्गाने बेकायदेशीरपणे अनेक महिन्यांपासून वाहतूक होत आहे। रावेर तालुक्यातील अजनाड, अटवाडा, दोघे, नेहते, खिरवड ही गावे तापी नदी किनारा लगत असून या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा बेकायदेशीर वाहतूक होण्याचे कारण असे की सदर गावांमध्ये महसूल विभागाचे जबाबदार तलाठी, मंडळ अधिकारी मुख्यालयाला वास्तव्यास नसल्यामुळे हा वाळू व्यवसाय पोकाळल्याचे चित्र आहे। ही बाब महसूल विभागाच्या अनेकदा लक्षात आणून दिल्यावरही रावेर महसूल विभागाचा या गोष्टीकडे आंधळ्याची भूमिका राहिली असे जाणवले। म्हणून कुठेतरी आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण असल्याची शक्यता नकारली जाऊ शकत नाही। तापी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी साप्ताहिक मानवहित वृत्तपत्र व मानवहित लाईव्ह न्यूज समूहातून गेल्या काही दिवसापासून प्रयत्नशील आहे। तरी महसूल विभाग जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणाहून याकडे लक्ष देण्याचे यावे अशी अपेक्षा मानवहित वृत्त समूहासाठी संपादक प्रकाश बोरशे, कार्यकारी संपादक शेखर सोनवणे, जळगाव।